नमस्कार शिक्षक बंधूंनो, 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेसाठी आपण पाठीमागील काही प्रश्नपत्रिकामधील अत्यंत महत्त्वाच्या गणितांचा विचार करीत आहोत. TET पेपर 2 म्हणजे 6वी ते 8वीसाठी 2023च्या पेपरमधील आपण उदाहरणे पाहणार आहोत. 24 आणि 25मधील उदाहरणे आपण व्यवस्थित आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये पाहिलेली आहेत. पुन्हा त्याचा सराव करा. येणाऱ्या परीक्षेसाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. याही पेपरमधील उदाहरणे अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपणाला समजतील अशा भाषेमध्ये समजावून देतोय. 91 ते 120 असे 30 प्रश्न असतात. 91 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? या संख्यांचा आपण विचार केला. 431, 437, 557, 571 या ठिकाणी ह्या सर्व विषम संख्या आहेत. त्यामुळं 2 भाग जाणं शक्य नाही, 4 भाग जाणं शक्य नाही. आता 1 एकक स्थान, 7 एकक स्थान, इथं 7, इथं 1 एकक स्थान, 11 आपण पाहूया. कारण 11च्या पाड्यामध्ये 1 येऊ शकतंय. 11 प्रत्येक संख्येला भाग आपण घालवला तर तो भाग जात नाही, तुम्ही पहा. त्यानंतर 17 नही शक्य नाही. त्यानंतर 19 आपण जर भाग घालण्याचा प्रयत्न केला तर 19 दोन्ही 38 उरले 5. 51 19च्या पाड्यात नाही. इथं 19 दोन्ही 38 उरले 5. पुढे 57 झाले. 19 × 57 आणि 437ला या ठिकाणी 19 भाग जातोय, म्हणजे ती मूळ संख्या नाही. अचूक पर्याय नंबर 2. असाच आढावा घ्यायचा. नंबर 2चा प्रश्न आहे, जर वर्गमुळात 3 - 1 छेद वर्गमुळात 3 + 1 बरोबर a + b वर्गमुळात 3 तर याची किंमत काढा. हे पर्याय आहेत. हे उदाहरण सोडवण्यासाठी छेदाचं या ठिकाणी अनुबद्ध जोडी परिमेयकरण करायचं. त्यामुळं वर्गमुळात 3 - 1 त्याला छेदाच्या अनुबद्ध जोडीनं गुणायचं, म्हणजे वर्गमुळात 3 + 1च्या अनुबद्ध जोडी वर्गमुळात 3 - 1. छेदस्थानी पण त्याच संख्येनं गुणायचं, वर्गमुळात 3 - 1. आपल्या लक्षात येईल वर्गमुळात 3 - 1 हा डबल कंस आहे. त्यामुळं वर्गमुळात 3 - 1 कंसाचा वर्ग आणि छेदस्थानी वर्ग a + b, दुसऱ्या कंसात a - b म्हणजे a² - b² हे अवयव आहेत. म्हणून वर्गमुळात 3चा वर्ग 3 आणि -1चा वर्ग 1. पुढं a - b कंसाचा वर्गाचा विस्तार व पहिल्या पदाचा वर्ग वर्गमुळात 3चा वर्ग 3 वजा 2 गुणिले पहिले पद वर्गमुळात 3 गुणिले दुसरं पद 1. गुणाकार बदलत नाही, -2 वर्गमुळात 3च येणार आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग भागिले छेदस्थानी 3 मधून 1 गेला 2 उरले. आणखी सोपं रूप 3 आणि 1 4 वजा 2 वर्गमुळात 3 भागिले 2. वरती सामायिक 2 निघतोय 4 आणि 2 मधनं. 2 सामायिक निघाला की इथं 2 राहिला, वजा हा 2 बाहेरच काढलेला आहे, वर्गमुळात 3 भागिले 2. बरोबर पुढं हे आहेच a + b वर्गमुळात 3, a + b वर्गमुळात 3. 2ला 2 गेले, त्यामुळं 2 वजा वर्गमुळात 3 बरोबर a + b वर्गमुळात 3. हे आपण समीकरण पाहिलं तर a कुणाची बरोबरी करते? 2ची. त्यामुळे a ची किंमत 2च असायला पाहिजे. अचूक पर्याय जो आपला आहे तो नंबर 4. ओके. 12 नैक रेषेबिंदूतून पुढचा प्रश्न, 12 नैक रेषेबिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील? पर्याय आहे 220, 240, 180, 132. या ठिकाणी बिंदूंची संख्या आहे 12. कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, NCR. हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला काय आहे? n पिक्टोरियल भागिले r पिक्टोरियल गुणिले कंसात n - r पिक्टोरियल. आता n ची किंमत 12 आहे आणि r ची किंमत 3 आहे. किती त्रिकोण काढता येतील म्हणून या ठिकाणी 3 आहे. आता या ठिकाणी n ची किंमत 12 आणि r ची किंमत 3 आहे. 12 किमती घालूया.
12 पिक्टोरियल छेदस्थानी 3 पिक्टोरियल कंसात 12 वजा 3 पिक्टोरियल. याचा अर्थ असा आहे की 12 पिक्टोरियल म्हणजेच या ठिकाणी 12 गुणिले 11 गुणिले 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले डॉट 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 1 पर्यंत बरं का. छेदस्थानी 3 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 12मधून 3 गेले उरले 9 म्हणजे 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले डॉट 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 1 पर्यंत. एक लक्षात घ्या या ठिकाणी 8 गुणिले 7 गुणिले इथून जो पुढचा भाग आहे तो खालच्याला जाणार आहे. मग काय राहिलं वरती 12 गुणिले 11 गुणिले 10 गुणिले 9. छेदस्थानी काय राहिलं 3 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 9 म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 9. ह्या 9ला 9 तर गेले 3 एके 3 3 चौक 12 बेके बे बे पंचे 10 11 5 चौक 20 20 गुणिले 11 11 दोन्ही 22 220 त्रिकोण काढता येतील. 12 नैक रेषेबिंदूतून जास्तीत जास्त 220 त्रिकोण काढता येतील. म्हणून अचूक पर्याय नंबर 1. ओके. खालीलपैकी कोणत्या संख्येस 6 12 16ने भागल्यास बाकी 11 राहते. 1235 1191 1163 1431. म्हणजेच आपल्याला 6 12 आणि 18चा लसावी काढावा लागेल. लसावी काढण्यासाठी 2 सर्वांना भाग जातोय. 2 त्रिक 6 2 सक्क 12 2 9 18. परत 3 भागताना 3 याला जातोय 3 दुनी 6 3 त्रिक 9. सॉरी इथं 16 आहे 2 8 16. ओके. 3 भागालताना 3 एके 3 2 दुनी 6 इथं 8 तसंच. पुन्हा 2 इथं 1 तसं ते 1 इथं 2 चौक 8 आणि पुन्हा इथं 4 घ्यायचं. ओके. हे 4 कारण एकटंच 4 राहिले त्यामुळे 2 3 2 4 यांचा गुणाकार म्हणजे लसावी. 2 दुनी 4 चुकून 12 चौक 48. हा लसाव्याला 6 12 16चा. 48ला 6 12 आणि 16 भाग जातोय. 48च्या कोणत्याही पटीला 48 दुप्पट तिप्पट चौपट पाचपट सहापट सातपट आठपट केली तर भाग जातोच. या ठिकाणी आपल्याला मिनिमम 1235 1191 1163 आणि 1431 यापैकी संख्या मिळवायची आहे. आणि या संख्येला 6 12 16 भागलं तर बाकी किती उरते 11 उरते. म्हणून या ठिकाणी पहा एकदम या ठिकाणी 24 आपण भाग घालवला मग 24 48 म्हणजे 48ची 24 पट केली तर या ठिकाणी आपल्याला 1152 मिळते. 1152ला 6 12 16 भाग जातोय कारण 6 12 16 याच्या लसावी 48ची पट आहे 24 पट 1152 भाग जातोय. 11 उरते म्हणल्यानंतर 11 मिळवायचं. 1152 अधिक 11 1163. 1163 अचूक पर्याय. 1163ला आपण भाग घालवला 6 12 16 तर 11च बाकी उरते. म्हणून अचूक पर्याय नंबर 3. ओके. पाण्याच्या टाकीचा 3/10 भाग पाण्याने भरला आहे. त्यातून 51 लिटर पाणी काढल्यास टाकीत 1/9 पाणी शिल्लक राहते. तर टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहिलं 90 135 270 आणि 180 लिटर. पाहूया. पाण्याची टाकी 3/10 भागानं भरलेली आहे. त्यातून 51 लिटर पाणी काढलं म्हणजे 3/10 भाग पाणी भरलेले आहे त्यातून 51 लिटर पाणी काढलं म्हणजे वजा 51. मग पाणी त्या टाकीत 1/9 भाग पाणी उरलेलं आहे शिल्लक उरलेलं आहे. ओके. आता एक लक्षात घ्या की हा 1 हे सोडवताना 1/9 मागे घ्यायचं 3/10 वजा 1/9 आणि वजा 51 पलीकडे गेले 51 उरले. तिरकस गुणाकारानं सोडूया हे
9 त्रिक 27 वजा 10 एक्के 10 भागिले 10 9 90 बरोबर 51. 27मधनं 10 गेले 17 भागिले 10 बरोबर 51. 17 भागिले 10 म्हणजे 90, म्हणजे 90 भागापैकी 17 भाग. 17/90 म्हणजे 90ला 17, 90 भागापैकी 17. तर 51ला किती? म्हणजे 17 तिरक 51 म्हणजे 1 भाग 3 लिटरचा, म्हणजे 1 भाग 3 लिटरचा 17 भागाचे 51 लिटर. आता अर्ध्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? 90चा अर्धा म्हणजे 45. ह्याला 45 गुणायचं. 3 लिटरला 1 भाग म्हणजे 3 आणि 45 भाग म्हणजे 3 5 15 5 हातच्या लेख 3 चौक 12 1 13 135. या ठिकाणी आपल्याला अचूक पर्याय हा 135 लिटर नंबर 2. अर्ध्या टाकीमध्ये 135 लिटर पाणी मावेल. ओके. पुढचा प्रश्न. एका त्रिकोणाचा पाया त्याच्या उंचीपेक्षा मोठा असून क्षेत्रफळ 1/2 x वर्ग अधिक 3x अधिक 2.1/2 आहे, तर त्या त्रिकोणाची उंची किती? x अधिक 1 x अधिक 3 x अधिक 5. आता क्षेत्रफळ त्रिकोणाचं 1/2 पाया गुणिले उंची असं काढलं जातं. क्षेत्रफळ दिलेलं आहे, पाहूया. हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले 1/2 x वर्ग अधिक 3x अधिक 2.1/2 बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. या ठिकाणी पुढे म्हणले उंचीपेक्षा पाया उंचीपेक्षा मोठा आहे. पाया हा उंचीपेक्षा मोठा आहे. आता इथे 1/2 इथे 1/2 आहे. तिघातून जर सामायिक आपण 1/2 काढायचा ठरवला, प्रत्येक गुणगाई दुप्पट केली पाहिजे. ओके. हा 1/2 इथला सामायिक काढला. 3ची दुप्पट 6, कारण ह्या साला 2 न भागलं की नाही 3 येतेच पुन्हा, आणि अधिक हे 2.1/2 म्हणजे 2.5 आहे. 2.5ची दुप्पट 5, ह्या 5ला 2 भागले की 2.5 येतेच बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता मात्र नक्की दोन्ही बाजूचे 1/2 जाऊ शकते. x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर पाया गुणिले उंची. हे जमलं पाहिजे. कॅल्क्युलेशन, हे लॉजिक, याची जे अवयव आहेत हे वर्गीय राशी आहे. 5चे अवयव 3 2 6 आणि 3 2 5. 5चे अवयव 5 1 5 5 1 6 ही वर्गीय राशी आहे. 3 2 6 नाही, कारण गुणाकार 5 आला पाहिजे. त्यामुळे 5 1 5. पहिल्या कंसात x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 1 बरोबर पाया गुणिले उंची. आता हा पाया या उंचीपेक्षा मोठा आहे, त्यामुळं x अधिक 5 हा पाया असणार, कारण x अधिक 5 x अधिक 1 पेक्षा मोठे आहे. त्यामुळे उंचीसाठी शिल्लक x अधिक 1. त्यामुळं अचूक पर्याय याचा जो आहे तो x अधिक 1. ओके. नंबर 2 पर्याय. पुढचा प्रश्न 57 नंबरचा. 5 वजा 2 वर्गमुळात 3 ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? अपरिमेय, परिमेय, अपरिमेय, परिमेय, दोन्ही आणि पूर्णांक. आता 5 वजा 2 वर्गमुळात 3. 5 वजा 2 वर्गमुळात 3 सर्व ज्ञात आहे. वर्गमुळात 3 ही संख्या अपरिमेय आहे. आता अपरिमेय संख्येला कोणत्याही परिमेय संख्येनं गुणलं तर आपल्याला अपरिमेय संख्याच मिळते. 2 वर्गमुळात 3 ही अपरिमेय झाली. वर्गमुळात 3 अपरिमेय आहे. अपरिमेय संख्येला कोणत्याही परिमेय संख्येनं गुणलं तर गुणाकार अपरिमेय संख्याच येतो. हा गुणधर्म माहीत आहे, करून पहा. आणि मग परिमेय संख्येतून अपरिमेय वजा केली तर अपरिमेय संख्या मिळते. परिमेय वजा अपरिमेय, अपरिमेय संख्याच मिळते. म्हणून या ठिकाणी ही अपरिमेय संख्या आहे. अचूक पर्याय नंबर 1. 5 वजा 2 वर्गमुळात 3 ही संख्या
अपरिमेय आहे. ओके. पुढचा 98 नंबरचा प्रश्न आहे, जर 3चा x अधिक 3चा y बरोबर 36 व x अधिक y बरोबर 5 तर 3चा x अधिक y बरोबर किती हे पर्याय आहेत. तर आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल की 3चा आपण घन केला, 3चा वर्ग केला तर 3चा वर्ग 27 अधिक 3चा वर्ग 9, 27 9 36 मिळते. ओके. आता पुढं x अधिक y बरोबर 5 म्हणजे 3 अधिक 2 5 आहेच. ओके. ठीक आहे. x म्हणजे 3 आहे, y म्हणजे 2 आहे, 3चा घन 27, 3चा वर्ग 9, 27 9 36, xची किंमत 3 आहे आणि yची किंमत 2 आहे. तर 3 या ठिकाणी 3चा x वजा y आहे, x वजा y. आता x वजा y म्हणजे या ठिकाणी 3चा xची किंमत 3 आहे, 3 वजा 2 आणि 3तनं yची किंमत 2 आहे, 3चा 3त 2 गेला 1, 3चा 1 म्हणजे 3च. अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 3. ओके. समजा इथं आता अधिक परीक्षेत असतं तर 3 2 5 झालं असतं, 3चा 5वा घात झाला असतं, 3चा 5वा घात शिक्षक मित्रांनो 243 आहे. उत्तर 2 असला असता. अचूक पर्याय नंबर 2 243. कधी 3चा x अधिक y असतं तर, पण 3चा x वजा y आहे. अचूक पर्याय 3. समजा या ठिकाणी असं केलं, उलटं केलं, 3चा वर्ग व अधिक 3चा घन तर 3चा वर्ग 9 आणि 3चा घन 27 म्हणजे xची किंमत 2 येईल आणि yची किंमत 3 येणार. त्यामुळं इथं काय होणार, 2 वजा 3 होणार, 2 वजा 3 होणार. या ठिकाणी 3चा वजा 1 होणार आहे, त्यामुळे 1/3 उत्तर येईल. त्यामुळं x मोठा घ्यायचा. त्यामुळेच या ठिकाणी 3चा घन अधिक 3चा वर्ग घेतलाय. 3चा वर्ग अधिक 3चा घन घेतला असता बेरजेचा क्रम बदलला तरी बेरीज तीच येते, पण वजाबाकी घेताना मात्र असं होत नाही. म्हणून मोठी संख्या प्रथम घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 99 नंबरचा, मुलाचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे. 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या निमपट आहे. तर मुलाचे आजचे वय किती हे पर्याय आहेत 18 36 12 आणि 24. मुलाचे आजचे वय त्याच्या वडिलाच्या वयाच्या 1/3 पट आहे. म्हणजे मुलाचं वय x असेल तर वडिलांचे 3x. ओके. मुलाचं वडिलाच्या वयाचे 1/3 पट आहे म्हणजेच वडिलांचं मुलाच्या तिप्पट असणार आहे. 12 वर्षानंतर हे मुलाचं वय x अधिक 12 झालं आणि वडिलांचं 3x अधिक 12 वर्ष झालं. बरोबर. आणि मग या ठिकाणी जे गुणोत्तर दिले 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या त्या वयाच्या निमपट होते. म्हणजे यांचं गुणोत्तर मुलाचं x अधिक 12 आणि वडिलांचं 3x अधिक 12. 12 वर्षानंतर या ठिकाणी मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या त्यावेळेच्या वयाचे निमपट होते म्हणजे 1/2. ओके. तिरकस गुणाकार केला आपण. 3x अधिक 12 प्रथम घेऊया. 3x मोठी संख्या आहे येणार आहे आणि 2 xला गुणलं तर 2x पुन्हा मागं पुढं करायला नको. 3x अधिक 12 1 3x अधिक 12 आणि 2 या x अधिक 12ला गुणलं, xला 2 गुणलं, 2x आणि 12ला गुणलं, 12 2 24, 2x मागं येऊन 3xतनं वजा होणार आहे, 3x वजा 2x x आणि 12 प्लेट जाऊन 24मधनं 12 वजा होणार आहे. म्हणजे मुलाचं आजचं वय या ठिकाणी आपल्याला 12 मिळालं. अचूक पर्याय नंबर ज्या ठिकाणी आहे तो 3 आहे. ओके. मुलाचे आजचे वय 12 वर्षे. पुढचा प्रश्न बघा. सभागृहाच्या पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 24, तिसऱ्या रांगेत 28 खुर्च्या आहेत. सभागृहात खुर्च्यांच्या एकूण रांगा 40 आहेत. तर 28व्या रांगेत एकूण किती खुर्च्या आहेत? पर्याय आहे तिथं. या ठिकाणी हा अंकगणिती शैलीवरचा प्रश्न आहे. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत म्हणजे ए बरोबर 20, दुसऱ्या रांगेत 24 आहेत, तिसऱ्या रांगेत 28 आहेत म्हणजे 20 24 28. हा सामान्य फरक डी बरोबर 4 येतो या आणि आपल्याला
28व्या रांगेत म्हणजे T28 काढायचं आहे. सूत्र काय आहे? सूत्र आहे TN बरोबर A अधिक N वजा A गुणिले D. N आहे 28 म्हणजे T28. 28व्या रांगेत A म्हणजे पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत. N काय आहे? 28 आहे. आणि D म्हणजे सामान्य फरक 20, 24, 28, 4चा फरक आहे. ओके. ए म्हणजे पहिल्या रांगेत 20 खुर्च्या अधिक 28 वजा 1 गुणिले D 4. 20 अधिक 28मधनं 1 गेला 27 गुणिले 4. 20 अधिक 27 चोक 108. 108 आणि 20 128. T28 म्हणजे 128 म्हणजे 28व्या रांगेत 128 खुर्च्या आहेत. ओके. अशा पद्धतीनं आपण 11 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. पुढील उर्वरित प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आकृती त्रिकोण MAN. हा त्रिकोण MAN आहे. इथं काटकोन आहे. OM आणि ON हे कोन AMN आणि कोन ANM यांचे दुभाजक आहेत. तर कोन OMN आणि कोन ONM बेरीज किती? हा आणि हा कोन सोपा आहे. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा कोन जो आहे तो किती आहे? 90 मापाचा. त्यामुळं पूर्ण कोन कोणता कोन पूर्ण? हा कोन AMN अधिक कोन ANM यांची बेरीज 90 राहिली. एकटा 90 आहे. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश हा 90 राहिला तर पूर्ण यम कोन आणि कोन यम. आता हा निम्मा आहे कोन दुभाजक म्हणजे ह्याला पण 1/2 भागायचं अधिक याचा पण निम्मा करायचा आणि याचा पण निम्मा करायचा. 90चा निम्मा 1/2 गुणिले 90. आता AMNचा निम्मा काय आहे? OMN आणि अधिक ANMचा निम्मा ONM कोन ONM. ओके. आणि 90चा निम्मा 45. आपल्याला याच दोघांची बेरीज विचारल्या ती 45 आहे. ओके. अचूक पर्याय या ठिकाणी जो आहे तो नंबर 4 आहे. ओके. तोंडीच प्रश्न आहे. काय अवघड अजिबात नाही. हा 90 आहे एकटा आणि ह्या दोघांची बेरीज 90 राहिली. इथला निम्मा आणि इथला निम्मा 45 राहिला. ह्या दोघांची बेरीज 90. मग 90चा निम्मा 45 म्हणजे हा निम्मा हा निम्मा म्हणजे याचा, हा निम्मा म्हणजे याचा 45 बेरीज. अचूक पर्याय नंबर 4. अचूक पर्याय 4 म्हणजे 45. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शिक्षकांच्याकडे शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या आणि आपल्यासमोर आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ येतील. व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.